नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आता फेब्रुवारीचा महिना सुरू झालेला आहे आणि व्हॅलेंटाईन पण जवळच येत आहे. त्यामुळे आपण व्हॅलेंटाईन स्पेशल हार्ट शेप्ड बीडेड रंगोली कशी बनवायची आहे त्याचे ट्युटोरियल या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तर बघा, आता याचा पार्ट 1 आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट केलेला होता आणि आता ही जी रांगोळी आहे बऱ्यापैकी मोठी झालेली आहे. तुम्हाला जर अजून यापेक्षा मोठं बनवायचं असेल तर तुम्हाला ते मोठं देखील करता येईल. तर बघा, सुंदर असे हे गोल्डन आणि येल्लोच्या रेडच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवलेलं आहे. आता जे सेंटरचे जे मोती आहेत ना, ते जर तुम्ही वाढवले तर आता ह्या रांगोळीमध्ये 8 हृदय हर्ट आलेले आहेत आणि जर तुम्ही सेंटरचे मोती वाढवले तर तुम्हाला 10, 12, 14 अशा जेवढं मोठं पाहिजे तेवढं मोठं करता येईल. लास्टच्या व्हिडिओमध्येच, कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे फूल बनवलेलं होतं. यामध्येच आपल्याला हेच फूल वाढवून आज ती हार्ट शेपची रांगोळी बनवायची आहे. फक्त ती जी फायनल स्टेप होती हे फूल बनवतानाची, ती आपल्याला बनवायची नाही आहे. बाकीच्या सगळ्या स्टेप्स आपल्याला सेम टू सेम करून घ्यायच्या आहेत. तर त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तुम्ही तिथून बघू शकता. तर आपलं जेव्हा हे पार्ट 1मध्ये जे आपण फूल दाखवलेलं आहे तेवढं बनवल्याच्या नंतर आज आपल्याला ही हार्ट शेपची रांगोळी बनवायची आहे. फक्त लास्टची स्टेप करायची नाही आहे. तर बघा, पार्ट 1मध्ये आपण हे असं फूल बनवलेलं होतं आणि त्यानंतर लास्टच्या स्टेपमध्ये आपण जे त्या टोकं जुळवून लास्टचे जे फूल आहे ते बनवलेलं होतं. पण या व्हिडिओमध्ये आपण ही हार्ट शेपची रांगोळी बनवणार आहोत. तर त्यामुळे आपल्याला फक्त एवढंच फूल बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. ह्याची या पुढची जी प्रोसेस आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितली होती ती करायची नाही आहे. आता समजा जर तुमचा कंटिन्युएशनमध्ये धागा असेल तर तुम्हाला तो जो त्याची पाकळी आहे त्याचा एकदम वरचा जो टोक आहे तिथपर्यंत सुई फिरवत आणायची आहे. आणि जर तुम्ही नवीन धागा यूज करणार असाल आमच्यासारखं तर तुम्ही डायरेक्टली त्या टोकामधनं, म्हणजे तो जो सेंटरचा जो मोती आहे एकदम वरचा टोकाचा, त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे फूल बनवून घ्यायचं आहे. कसं बनवणार तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्हाला बनवायचं आहे. ते फूल झाल्याच्या नंतर वरच्या टोकातनं आपल्याला सुई काढायची आहे आणि तिथे आपल्याला 4 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं एक गोल्डन रंगाचा मोती ओवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं 17 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत, 17 रेड बीड्स. पहिले आपण 4 रेड बीड्स ओवले, त्यानंतरनं एक गोल्डन बीड ओवलेला आहे, त्यानंतरनं 17 रेड बीड्स आपण ओवून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर एवढे ओवल्याच्या नंतर आपल्याला परत एक गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे. बघा, परत एक सोनेरी मोती ओवून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं परत आपल्याला 3 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे आपल्याला एक लांब पट्टी ही आपण इथे तयार केलेली आहे लाल आणि सोनेरी मोत्यांनी. आता हे 3 लाल रंगाचे मोती ओवल्याच्या नंतर आपल्याला तो जो सोनेरी मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आत्ताच जो आपण सोनेरी मोती ओवलेला होता त्या सोनेरी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे त्या सोनेरी मोत्यांवर असे 3 लाल रंगाचे मोती येतील. आता तर पहिला जो लाल मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. सोनेरीच्या जस्ट समोर जो मोती आलेला आहे त्या लाल रंगाच्या मोत्यातनं सुई काढली. आता इथे आपल्याला 5 गोल्डन रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 5 गोल्डन बीड्स आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत. आणि आता ज्या लाल मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली होती परत त्याच लाल मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला इथे एक हे जे लाल रंगाचा जो मोती आहे त्याच्यावरती आपण हा गोल्डन रंगाचं एक पाकळी जी आहे ती बनवलेली आहे. आता आपल्याला सुई समोरच्या लाल रंगाच्या मोतीमध्ये घेऊन जायचं आहे. बघा, सेंटरचा जो लाल रंगाचा मोती आहे तिथे आपण घेऊन गेलेली आहे. आता इथे आपल्याला 9 गोल्डन रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 9 सोनेरी मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं बघा, अशा प्रकारे 9 सोनेरी मोती ओवून घेतले. त्यानंतरनं काय करायचं आहे, आता तो जो लाल मोती आहे त्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे परत आपण 9 मोत्यांची एक पाकळी इथे बनवलेली आहे. आता आपल्याला सुई, हे जे आपण 9 गोल्डन मोती ओवलेले आहेत ना, त्या गोल्डन मोत्यातनं पैकी 5 मोत्यातनं सुई न्यायची आहे. ठीक आहे.
आता जे 9 गोल्डन मोती ओवलेले आहेत त्या 9 सोनेरी मोत्यांपैकी 5 मोत्यातनं सुई काढायची आहे, एक लाल रंगाचा मोती ओवायचा आहे आणि अगदी स्टार्टिंगला आपण जे 4 मोत्याच्या नंतर 5वा जो गोल्डन मोती टाकलेला होता त्याच्या वरती, त्या गोल्डनच्या वरती जो लाल रंगाचा मोती होता त्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। बघा थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे। तर त्या लाल मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर ते जी 5वा जो गोल्डन मोती होता वरचा 9 मोत्यांपैकी जो 5वा गोल्डन मोती होता त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे। थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे पण एकदम सोपी आहे, ठीक आहे। तर बघा अशा प्रकारे त्या 5व्या मोत्याला आपण खालचा जो गोल्डन मोती आहे तिथे आपण अशा प्रकारे जोडलेला आहे। आता आपल्याला सुई समोरच्या 4 मोत्यातनं काढायची आहे। ते जे 9 गोल्डन मोती होते त्यापैकी 5 मोत्यातनं आता हे काढलेलं, आता उरलेले जे 4 गोल्डन मोती होते त्यातनं आपण सुई काढली। त्याच्या खाली जो लाल मोती आहे बघा त्यातनं देखील सुई फिरवायची आहे आणि एकदम शेवटचा जो लाल मोती आहे, ठीक आहे, म्हणजेच ह्या गोल्डन मोत्यातनं ओवलेला जो लाल मोती आहे त्याच्या समोर जो एक लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। तर बघा इथे आपण गोल्डन मोत्यांचे पाकळ्या तयार केलेल्या आहेत। पहिले 5 गोल्डन मोत्यांची होती, त्यानंतरनं 9 गोल्डन मोत्यांची केली। आता परत आपल्याला 5 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि त्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। म्हणजे जसं आपण फर्स्टला 5 गोल्डन मोत्यांनी एक पाकळी बनवली होती सेम तशीच आपल्याला इथे 5 गोल्डन मोत्यांनी पाकळी बनवून घ्यायची आहे, ठीक आहे। बघा अशा एकदम इझी प्रोसेस वेमध्ये हे तयार होतं। आता आपल्याला काय करायचं आहे, ते जे लाल मोती ओवल्याच्या नंतर आपण पहिला जो गोल्डन मोती ओवलेला होता त्या एकाच गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे, ठीक आहे। फक्त त्या एका गोल्डन मोत्यातनंच सुई बाहेर काढलेली आहे। ह्या समोरच्या 5 गोल्डन मोत्यांना आपल्याला हात लावायचा नाही आहे, फक्त एकाच गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्याला टाईट ओढून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता एवढं तयार झालेलं आहे। आता अर्धा जो हार्ट शेप आहे तो तयार झालेला आहे। आता उर्वरित अर्धा बनवूयात। तर त्यासाठी आपल्याला इथे 16 लाल रंगाचे मोती यूज करायचे आहेत। बघा स्टार्टिंगला आपण 17 केले होते, तर आता इथे 17 नाही फक्त 16 लाल रंगाचे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत, ठीक आहे। ऑलरेडी एक जो लाल मोती आहे आपण ऑलरेडी ओवलेला आहे, कधी तर त्या 9 मोत्यातनं जेव्हा आपण 5वा मोती काढलेला, हो की नाही। तर बघा तिथे तो जो एक मोती दिसत आहे लाल व्हिडिओमध्ये बघा, तर त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। हे 16 मोती ओवले, तो एक लाल मोत्यातनं सुई काढली म्हणजे 17 लाल मोती झाले। त्यानंतरनं 17व्या लाल मोतीच्या खाली जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला अशा प्रकारे खाली काढून घ्यायची आहे, खालच्या दिशेला सुई काढून घ्यायची आहे। तर बघा वरती असा हा सुंदर असा हार्ट जो आहे, हृदय जे आहे ते तयार झालेले आहे, ठीक आहे। बघा एकदा परत बघून घेऊया। पहिले आपण 4 मोती ओवले, त्यानंतरनं एक गोल्डन, मग नंतर 17 लाल मोती ओवून घेतलेले आहेत। त्यानंतरनं आपण पूर्ण जे पाकळ्या आहेत गोल्डनच्या त्या बनवून घेतल्या। मध्येच आपण ती जी 9 गोल्डन मोत्यांची पाकळी होती ती खाली जॉईन करून घेतली। त्यानंतरनं 16 मोती ओवले आणि त्या एका 17व्या मोत्यातनं सुई बाहेर काढून गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर आणलेली आहे, ठीक आहे। आता समोर आपल्याला परत 4 मोती ओवायचे आहेत, लाल रंगाचे 4 मोती आणि ती जी पाकळी आहे, ठीक आहे, त्या पाकळ्यातनं आपल्याला सुई एकदम टोकातला जो मोती आहे त्या टोकातल्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे, ठीक आहे। समजलं? बघा अगदी सोपी प्रोसेस आहे। आपण अजून एकदा बघूयात, कन्फ्युजन होणार नाही। तुम्ही वाटल्यास थोडंसं व्हिडिओला स्लो करून देखील बघू शकता। तर तुम्ही व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्हीकडे व्यवस्थित लक्ष ठेवून बनवाल तर इझिली बनून जाईल। बघा आपण सगळ्यात आधी 4 लाल रंगाचे मोती ओवले, त्यानंतरनं एक गोल्डन रंगाचा मोती ओवला, त्यानंतरनं 17 लाल रंगाचे मोती ओवून घेतलेले आहेत। 17 लाल रंगाचे मोती, ठीक आहे, 4 लाल, एक गोल्डन, 17 लाल, ठीक आहे। अशा प्रकारे 17 लाल झाले। त्यानंतरनं एक गोल्डन मोती ओवलेला आहे, परत 3 लाल मोती ओवून घेतलेले आहेत, एक गोल्डन आणि 3 लाल मोती, ठीक आहे। व्यवस्थित लक्ष द्या, कुठेही चूक होता कामा नये। त्यानंतरनं त्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे, म्हणजे ते 3 जे मोती आहेत ते असं गोल्डन मोत्याच्या वरती आले। त्यानंतरनं पहिल्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। त्यानंतरनं पहिल्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपल्याला 5 गोल्डन रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहे, ठीक आहे। बघा अशा प्रकारे 5
गोल्डन रंगाचे मोती आपण इथे ओवून घेतलेले आहेत। सेम जसं आपण आधी केलं होतं तेच आपण रिपीट एकदा बघत आहोत। त्याच लाल मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे। सुई बाहेर काढल्याच्या नंतर समोरचा जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढायची। आता इथे आपल्याला 9 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आहेत। किती? तर 9, ठीक आहे। 9 गोल्डन रंगाचे मोती, पहिले आपण 5 गोल्डन यूज केले होते, आता आपण 9 गोल्डन रंगाचे मोती यूज करत आहोत। तर 9 गोल्डन रंगाचे मोती यूज केले आणि आता ज्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली होती त्याच एकाच लाल मोत्यातनं परत एकदा सुई बाहेर काढायची आहे। आता सुई आपल्याला वरती 5व्या गोल्डन मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे, ठीक आहे। 5व्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढणार। 5व्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे। इथे आपल्याला एक लाल रंगाचा मोती ओवायचा आहे आणि तो खालचा जो गोल्डन मोती आहे त्याच्या वरती जो लाल रंगाचा मोती आहे त्या लाल रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार। त्यानंतरनं वरती 5व्या गोल्डन मोत्यातनं परत एकदा सुई बाहेर काढून घेणार। अशा प्रकारे ते दोन्ही जे आहे ते अटॅच करून घ्यायचे आहेत। त्यानंतरनं सुई फिरवत तो जो शेवटचा लाल मोती दिसत आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे, ठीक आहे। बघा सिंपल प्रोसेस आहे, थोडीशी लॉंग आहे, ठीक आहे। त्या लाल मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर परत तिथे आपल्याला 5 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आहेत। 5 गोल्डन रंगाचे मोती ओवल्याच्या नंतर त्या एका लाल मोत्यातनं सुई परत आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हे तिन्ही गोल्डन रंगाचे पाकळ्या तयार झाल्या। त्यातला सेंटरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर सेंटरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढलेली आहे। त्या 5 मोत्याला आपण हात लावलेला नाही आहे, ठीक आहे। त्या सेंटरच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर निघाली। त्यानंतरनं इथे परत आपल्याला आता लाल मोती ओवून घ्यायचे आहेत। तर लाल मोती परत आपल्याला आता इथे 16 लाल मोती ओवायचे आहेत, ठीक आहे। आणि तो जो एक खाली जो एक लाल मोती दिसत आहे 17वा, त्या 17व्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची। त्याच्याच खाली जो गोल्डन रंगाचा मोती आहे त्या गोल्डन रंगाच्या मोत्यातनं देखील आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। म्हणजे वरती एक हृदय तयार होईल, एक हार्ट शेपचं जे आहे ते तयार झालेलं आहे। खाली परत आपल्याला 4 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि समोरची जी पाकळी आहे, समोरची जी कळी आहे त्याचा जो टोक आहे, सेंटरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला हे जे हर्ट्स आहे छोटे छोटे क्यूट असे ते बनवून घ्यायचे आहे, ठीक आहे। तर जसं हे 2 बनवलेले आहेत त्याच प्रकारे आपल्याला आता प्रत्येक 2 पाकळ्यामध्ये एक हृदय अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे, ठीक आहे। जसं आता हे आपण 2 बनवले तशाच प्रकारे आपल्याला उरलेले 6 हृदय जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। प्रत्येक 2 पाकळ्यामध्ये एक येईल, ठीक आहे। तर जसं आपण आता बनवलं होतं सेम तसंच केलेलं आहे। बघा आता हा शेवटचा आहे, खालचे 4 मोती ओवलेले आहेत आणि समोरच्या पाकळीतला तो जो टोकाचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे। तर बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे, जसं दिसत आहे तशा प्रकारे तुम्हाला देखील ही रांगोळी कंप्लीट करून घ्यायची आहे। पूर्ण 8 जे हृदय आहेत, 8 जे हार्ट शेपची आकृती आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे, ठीक आहे। प्रत्येक 2 पाकळीच्या मध्ये एक हृदय आकृती पाकळी आलेली आहे, ठीक आहे। इझी आहे ना। आता बघा आणि जर कुठे असं पुढे मागे मोती झाले असतील तर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तुम्ही त्याला थोडंसं प्रेस करू शकता हाताने, अगदी अलगद हाताने, तर ते व्यवस्थित राहील, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर सुई फिरवत आता वरती आणायची आहे, ठीक आहे। त्या 4 मोत्यातनं सुई आपण फिरवणार, वरती घेऊन जायची आहे। तर बघा जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे आपल्याला त्या लाल मोत्यातनं त्या गोल्डन मोत्यापर्यंत यायचं आहे। त्यानंतरनं ते जे आपण 17 मोती ओवलेले होते त्यातल्या 9व्या मोत्यापर्यंत जायचं आहे, ठीक आहे। खालून वरून दोन्हीकडून मोजू शकता तुम्ही। आता गोल्डनच्या समोर 9 मोती म्हणजे 9व्या मोत्यापर्यंत जायचं आहे। 8 मोती सोडायचे, त्यानंतर 9वा जो मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे, ठीक आहे। बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे ते जे आता हार्ट शेप तयार झालेला आहे, आता आपल्याला ह्या हार्ट्सला जॉईन करून घ्यायचं आहे। दोन्ही हार्ट्सला गोल्डन मोत्यांनी जॉईन करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला 9व्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे, ठीक आहे। बघा अशा प्रकारे आपण सर्व मोत्यातनं फिरवून 9व्या मोत्यापर्यंत आलेलो आहोत। त्यानंतरनं एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि आता ह्याला समोरच्या हार्टशी जॉईन करायचं आहे। तर त्यासाठी काय करणार, तिथे पण आपण ही जी उजवीकडची जी बाजू आहे समोरच्या हार्टची, तर तिथे आपण आता वरून किंवा खालून म्हणजे गोल्डन मोत्यापासून आपल्याला मोजायला सुरू करायचं आहे, ठीक आहे।
गोल्डन मोती संपला, एक जो लाल रंगाचा मोती येतो तो एक लाल रंगाचा मोती असा पकडून तर अशा प्रकारे 9वा लाल रंगाचा जो मोती आहे, ठीक आहे, खालून वरून दोन्हीकडे मोजू शकता तुम्ही। गोल्डनच्या समोर जे लाल मोती आहेत त्या लाल मोत्याला आपल्याला मोजायचं आहे। तर 9th रेड कलर बीडमधनं आपल्याला सुई काढायची आहे आणि परत आपल्याला इथे अशा प्रकारे गोल्डन मोती ओवायचा आहे आणि तो जो 9वा मोती आहे परत आपल्याला त्याच 9व्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला तो जो एक गोल आहे तो असा क्रिएट करून घ्यायचा आहे। ते दोन्ही आपल्याला हर्ट जे आहेत आपण अशा प्रकारे गोल्डन मोत्यांनी जॉईन करून घेतलेले आहेत, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, परत सुई फिरवायची आहे आणि आता इकडच्या साईडला यायचं आहे, ठीक आहे। एक साईड झाली, आता दुसऱ्या साईडला यायचं आहे। दुसऱ्या साईडला आलात तेव्हा परत आपल्याला दुसऱ्या साईडचे जे 17 मोती आहेत त्या 17 पैकी 9वा जो मोती आहे, ठीक आहे, बघा 2 गोल्डन मोत्यांच्या मध्ये लाल रंगाचे 17 मोती ओवले होते, तर ते लाल रंगाचे जे 17 मोती आहेत त्यापैकी 9व्या लाल रंगाच्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई फिरवत फिरवत आणायची आहे, ठीक आहे। बघा अशा प्रकारे आता ह्यावेळी आपण वरतून खालच्या दिशेला सुई बाहेर काढलेली आहे, तर त्यामुळे आपल्याला इथे परत आपण गोल्डन रंगाचा मोती ओवणार। त्यानंतरनं बघा आता खालून आपण मोती मोजत आहोत, लाल रंगाचे मोती मोजायचे आहेत। खालून वरून दोन्हीकडून मोजलात तरी 9th बीड सेमच येणार आहे। तर बघा 9वा मोती काढायचा, त्या 9व्या मोत्यातला आता खालच्या दिशेतनं वरच्या दिशेला आपल्याला सुई काढायची आहे। परत इथे एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि आता इकडचा जो 9वा मोती आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। नंतर त्या गोल्डन मोत्यातनं समोरचा जो हृदय बनवलेला आहे, समोरचे जे हार्ट शेप बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुई घेऊन जायची आहे, ठीक आहे। आता हे जॉईन करायचं आहे किंवा नाही ते तुमच्यावर आहे। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल रांगोळीमध्ये तुमच्या तर तुम्ही जॉईन करू शकता आणि जर तुम्हाला जॉईन करायचं नसेल, मोकळं ठेवायचं असेल तर तुम्ही मोकळं देखील ठेवू शकता, ठीक आहे। दोन्ही म्हणजे जॉईन करून किंवा न करून दोन्ही डिझाईन्स चांगल्याच दिसणार आहेत, फक्त जॉईन केल्यास ते व्यवस्थित जरा ताठ बसेल, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे जे हर्ट्स आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत। 2-2 गोल्डन रंगाच्या मोत्यांना आपण इथे हे जॉईन करून घेतलेले आहेत। बघा हे आपलं असं फायनल जे लुक आहे ते दिसत आहे। इथे आपण सगळे जे हर्ट आहेत ते जॉईन करून घेतलेले आहेत आणि बघा ही अशी मागची साईड आहे, बॅक साईड, जिथे आपल्याला जर एक्स्ट्रा काही धागे राहिले असतील तर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, लांब धागे जर सोडले असतील, आणि व्यवस्थित त्याला नंतरनं सील करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे ही सुंदर अशी क्यूट गोल्ड आणि रेड कलरमध्ये जी व्हॅलेंटाईन स्पेशल रांगोळी आहे ती बनवून तयार आहे। जर तुम्हाला ही मोठ्या साईजमध्ये बनवायची असेल तर मोठी कशी करायची आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्की बघा, कारण त्या व्हिडिओशिवाय म्हणजे त्या व्हिडिओमध्ये ह्याचा फर्स्ट पार्ट जो आहे तो आपण दिलेला आहे, ठीक आहे। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण ही सुंदर अशी लाल गोल्डन रंगाची रांगोळी बघितलेली आहे। तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या कलरमध्ये ही रांगोळी बनवणार आहात ते देखील आम्हाला नक्की कळवा। तर असेच नवनवीन आणि सुंदर व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।